त्याचबरोबर उपस्थित आमचे मार्गदर्शक विस्तार अधिकारी आदरणीय पिंपरकर साहेब, त्याचबरोबर तंत्रज्ञ शिक्षक माझे सहकारी श्री नामदेव शेरकर सर व श्री दत्तात्रय आंबेकर सर यांचं देखील मी मनापासून स्वागत करतो. आजचं जे ऑनलाईन वर्ग या ठिकाणी होणार आहे आणि आपल्याला ज्यांचं मार्गदर्शन मिळणार आहे ते आदर्श शाळेचे आदर्श शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगवी सूर्या या शाळेचे शिक्षक आदरणीय विजय गुंजाळ सर यांचं या ठिकाणी पुढील 1 तासासाठी आपल्याला मार्गदर्शन होणार आहे. त्यांचा विषय गणित आहे आणि पुढील 1 तास अत्यंत सुंदर अशा प्रकारे आपल्या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. मी आदरणीय सरांना विनंती करतो की आपल्या लेक्चरला सुरुवात करावी. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत यापूर्वी झालेल्या ज्या परीक्षा आहेत त्याच्यामध्ये सन 2021 सालची जी काही मराठी आणि गणित विषयाचा पेपर होता, मला वाटतं 2 दिवसामध्ये 51 प्रश्नांपर्यंत सर्व प्रश्न तुम्हाला समजावून दिलेले आहेत. 51 नंतरचे जे पुढचे प्रश्न आहेत 75 पर्यंत ते मी तुम्हाला समजून देणार आहे. सुरुवातीला या ठिकाणी आता एक पदावलीचा प्रश्न आहे पहा. याच्यामध्ये आता ज्यावेळेस अशी पदावली तुमच्या समोर असेल तर पदावली सोडवत असताना त्याचे आपल्याला नियम माहिती असले पाहिजे. तर ही पदावली सोडवत असताना याच्यामध्ये 2-3च क्रिया समाविष्ट आहेत, परंतु कोणतेही गणित सोडवत असताना पूर्ण नियमानुसार सोडवलं पाहिजे. आता याच्यामध्ये सुरुवातीला पदावली सोडवत असताना कंस सोडवणे अपेक्षित आहे, परंतु इथं कंस नाही. जर ते कंस नसेल तर त्याच्या पुढच्या आपल्याला क्रिया करायच्या. कंस नसल्यानंतर आता या ठिकाणी भागाकाराची क्रिया आहे. मी या ठिकाणी सुरुवातीला भागाकाराची क्रिया करतो. 27/3 आहे. जर आपण 27ला 3 भाग दिला तर 3 9 27, तर त्याचा भागाकार येईल 9. मग मी 9 या ठिकाणी मांडतो. बाकीच्या क्रिया जशाच्या तशा +6 × 5. आता भागाकाराची क्रिया झाल्यानंतर गुणाकाराची क्रिया करायची असते. 6 पंचे 30 +9. बाकी आता या ठिकाणी एकच क्रिया शिल्लक राहिलेली आहे, 9 + 30 39. तर अशा पद्धतीने या पदावलीचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 39. म्हणजे पदावली हा घटक अत्यंत सोपा आहे. याच्यामध्ये फक्त सुरुवातीला आपल्याला कंस दिला असेल तर कंस सोडवायचा, कंस नसेल तर भागाकाराची क्रिया करायची, तदनंतर गुणाकार, आणि मग ज्या वेळेस बेरीज आणि वजाबाकी ह्या क्रिया शिल्लक राहतील तर त्या डावीकडून उजवीकडे आहे त्या क्रमाने सोडवायच्या. अशा पद्धतीने जर आपण ही उदाहरणं सोडवली तर आपल्याला ते लक्षात येईल. तर ही जी काही परिषदेने विचारलेला हा प्रश्न होता त्याचं उत्तर या ठिकाणी आलेलं आहे पर्याय क्रमांक 3 39. त्यानंतर आपण आता पुढचा प्रश्न पाहणार आहोत. पहा, पुढचा प्रश्न आहे, मे महिन्यामध्ये महाबळेश्वरला 2.25 लाख पर्यटकांनी भेट दिली, तर अजिंठा वेरूळ लेण्यांना 5 लाख पर्यटकांनी भेट दिली, तर महाबळेश्वरला अजिंठा वेरूळ लेण्यापेक्षा किती जास्त पर्यटकांनी भेट दिली? पहा, प्रश्नाची व्याप्ती वाढवलेली आहे. याच्यामध्ये जी गणिती क्रिया आहे ती सोपी आहे, परंतु या ठिकाणी जवळजवळ 2.5 ओळीचा प्रश्न निर्माण केलेला आहे. मग अशा वेळेस आपण काय करायचं असतं, कोणती क्रिया, आता सुरुवातीला जर आपण पाहिलं तर महाबळेश्वरला 2.25 लाख पर्यटकांनी भेट दिलेली आहे. आपण पाहतोय दोन्ही पर्यटनाची स्थळं आहेत. महाबळेश्वर जर आपण पाहिलं तर सातारा जिल्ह्यामधील हे थंड हवेचं ठिकाण आहे. त्याचबरोबर ही अजिंठा वेरूळ लेणी जर पाहिली तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे आणि हे सुद्धा हे जगप्रसिद्ध लेणी आहेत. आता हे 2 पर्यटन स्थळांमध्ये पहा, महाबळेश्वरला 2.25 लाख पर्यटकांनी भेट दिलेली आहे. तर सव्वा हा भाग तुमच्या लक्षात आलेला असेल यापूर्वी, कारण 2,25,000 म्हणजे 2.25 लाख. पहा, 2.25 लाख म्हणजे किती? 2,25,000. म्हणजे महाबळेश्वरला किती पर्यटकांनी भेट दिलेली आहे? तर 2.25 लाख, 2,25,000. म्हणजे महाबळेश्वरला किती पर्यटक येऊन गेलेले मे महिन्यामध्ये? 2,25,000 म्हणजेच 2.25 लाख. त्यानंतर अजिंठा आणि वेरूळ लेण्यांना 5 लाख पर्यटकांनी भेट दिलेली आहे. जर आपण लाखाचा पाऊण भाग काढला तर तो येतो 75,000. मग आता या ठिकाणी आपल्याला करायचं काय, तर महाबळेश्वरला अजिंठा वेरूळ लेण्यापेक्षा किती जास्त पर्यटकांनी भेट दिली, तर या ठिकाणी आता आपल्याला वजाबाकीची क्रिया करावी लागेल. ही क्रिया आपल्याला लक्षात आली पाहिजे, कारण परीक्षेमध्ये जर आपण या ठिकाणी बेरजेची क्रिया केली तर तो सुद्धा त्या ठिकाणी पर्याय दिलेला असतो. आणि मग आपल्याला नेमकं कोणत्या पर्यटन ठिकाणाला कोणापेक्षा किती जास्त दिलेली आहे ही क्रिया त्यावेळेस आपण लक्षात घेतली पाहिजे. तर या ठिकाणी आता आपल्याला वजाबाकीची क्रिया करावी लागेल. मी वजाबाकीची क्रिया करतो. 0 मधून 0 गेले 0, 0 मधून 0 गेले 0, 0 तून 0, 5 मधून 5 गेले 0,
2मधून 7 नाही, म्हणजे त्याच्या शेजारचा किंवा शेजारचा अंक 2 आहे त्याच्याकडून आपण 1 घेणार, इथे 1 राहिला. 12मधून 7 गेले 5 आणि 1तून 0 गेले 1, म्हणजे 1,50,000 पर्यटकांनी महाबळेश्वरला अजिंठा वेरूळ येण्यापेक्षा जास्त भेट दिलेली आहे. पर्याय क्रमांक 4. म्हणजे 1,50,000 पर्यटक हे अजिंठा वेरूळ येण्यापेक्षा जास्त महाबळेश्वरला मे महिन्यात येऊन गेले. म्हणून या ठिकाणी फक्त क्रिया आपल्या लक्षात आली पाहिजे आणि कोण कोणापेक्षा जास्त आहे, कोण कोणापेक्षा कमी आहे हे त्या ठिकाणी आपण समजून घेतलं पाहिजे. तर याचं उत्तर येईल 1,50,000. म्हणजे 1,50,000 पर्यटकांनी महाबळेश्वरला जास्तीची भेट दिलेली आहे अजिंठा वेरूळ लेणीपेक्षा. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा. प्रश्न पहा. 15 मीटर 50 सेमी लांबीच्या तारेचे 10 समान भाग केले तर प्रत्येक भागाची लांबी किती? आता या ठिकाणी एक तार दिलेली आहे आणि तार आहे 15 मीटर आणि 50 सेमी. तारेची लांबी आहे 50 मीटर आणि 15 मीटर आणि 50 सेमी आणि याचे 10 भाग करायचे. किती भाग करायचे? 10. आता याचे सारखे भाग करायचे म्हणलं तर मोठ्याचं रूपांतर छोट्या एककामध्ये करावे लागते. आता हे मीटर आणि सेमी आहे तर त्याच्यामध्ये आपण डायरेक्ट त्याला भाग दिला तर तो योग्य होणार नाही. त्यासाठी आता मोठ्या एककाचं रूपांतर आपण छोट्या एककामध्ये करू. म्हणजे सगळ्यांचं कन्व्हर्सेशन आपण सेमी मध्ये करू. 15 मीटर, 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर असतं. 1 मीटर म्हणजे किती? 100 सेमी. 1 मीटर म्हणजे किती? 100 सेमी. तर आपल्याला 15 मीटर काढायचे असेल तर 1500 सेमी येईल. 1,500 सेमी. आणि त्याच्यामध्ये 50 सेमी त्याच्यामध्ये काय करायचे? मिळवायचे. आणि यांची आता आपण काय करूया? बेरीज करूया. 5 5 1 1,550 सेमी होईल. 1,550 सेमी. आता या सेमीचे आपल्याला भाग किती करायचे? तर 10 भाग करायचे. मग आपण याला 10 ने भागणार. आपल्याला भागाकार, आता आपण स्पर्धा परीक्षा आहे, शिष्यवृत्ती आहे, जर आपण अशा पद्धतीचा भागाकार करत बसलो तर आपल्याला त्यासाठी वेळ जाईल. कारण भागाकाराची क्रिया ही आपल्या खालच्या वर्गामध्ये चांगल्या प्रकारे झालेली आहे. आता आपण 5वीला आहोत त्यामुळे आपण हा या ठिकाणी आडवा भागाकार करतोय. 0 0 गेला म्हणजे डायरेक्ट ज्यावेळेस 0 दिलेले असेल तर कॅन्सलेशन आपल्याला पटकन करणं सोपं जातं. तर याचं उत्तर येईल 155. आता याच्यामध्ये 155 निवडल्यानंतर तुम्ही गडबडीमध्ये या ठिकाणी 2 ठिकाणी 155 आहे. पहा, इथं 155 सेमी आहे आणि इथं 155 सेमी आहे. जर आपण काळजीपूर्वक ते पाहिलं नाही, चुकून हा जर तुम्ही पर्याय निवडला तर उत्तर बरोबर आहेत, परंतु त्याचं जे एकक आहे ते इथं मीटर आहे. आपल्याला आपण सगळं कन्व्हर्सेशन सेमी मध्ये केलेलं आहे. सगळं कन्व्हर्सेशन सेमी मध्ये असल्यामुळं त्याचं उत्तर सुद्धा सेंटीमीटर मध्ये येणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1. म्हणजे जरी तुम्ही उत्तर सोडवलं तर त्याची एकक पाहणं फार महत्वाचं आहे. कारण त्याला जे पर्याय दिले जातात ते त्याला अत्यंत समकक्ष असतात, विद्यार्थ्यांना पटकन फसवणारे असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण एवढं लक्षात घ्यायचं की आपण एवढी गणिती क्रिया करून सोडवलेलं उत्तर जर आपल्याला अशा फक्त एककावरून जर चुकणार असेल तर फक्त प्रश्न हा काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि त्याचे पर्याय सुद्धा आपण काळजीपूर्वक पाहायचं. तर याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1, 155 सेमी. त्यानंतर आपण दुसरा प्रश्न पाहणार आहोत. पुढचा प्रश्न आहे पहा. रामूने 35 लिटर दराने 45 लिटर दूध खरेदी केले. पहा, रामूने काय केलेले आहे? 35 रुपये दराने. पहा, आपण ज्यावेळेस दूध विकत घेतो त्याचा एक ठराविक भाव असतो. तर 35 रुपये दर आहे. दर किती आहे? 35 रुपये. आणि 45 लिटर दूध खरेदी केलेले आहे. किती लिटर दूध खरेदी केलेलं आहे? 45 लिटर. आणि सर्व दूध विकून त्यांनी किती नफा कमावला? 315 रुपये नफा कमावलेला आहे. यांनी 35 रुपये लिटरने 45 लिटर दूध विकलं आणि त्यांना नफा किती मिळालेला आहे? 315 रुपये नफा मिळालेला आहे. आणि मग किती लिटर दूध होतं ते? 45. मग ह्या 45 न जर त्याला भागला आपण तर आपल्याला प्रति लिटरचा नफा मिळेल. पहा, यांनी या ठिकाणी फक्त नफा दिलेला आहे. नफा किती दिलेला आहे? 315 रुपये नफा झाला. आणि आपण किती लिटर दूध आहे? 45. मग त्या नफ्याला जर 45 ने भागला आपण तर आपल्याला प्रति लिटर दुधाचा नफा मिळेल. प्रति लिटर. हे बघा, या ठिकाणी विचारले प्रति लिटर. मग आपल्याला 1 लिटरचा त्या ठिकाणी आणल्यापेक्षा आणलेला भाव 35 आहे, परंतु आपण जो नफा कमावलाय त्याला त्या लिटरने जर भागलं तर आपल्याला प्रति लिटरचा नफा मिळेल. पहा, आता या ठिकाणी 45 गुणिले जर आपण 7 केलं, 7 5 35, 7 चौक 28, 28 आणि 3 31, 315.
म्हणजे प्रति लिटर 7 रुपये नफा मिळालेला आहे आणि पूर्वीचा दर किती होता 35. मग त्या 35 मध्ये जर आपण 7 मिळवले, 7 आणि 5 12, चला 1 4 म्हणजे 42 रुपये. म्हणजे ते दूध काय दराने विकलेलं आहे त्यांनी 42 रुपये दराने विकलेलं आहे. म्हणजे दूध आणलेले किती रुपये होते 35 रुपये आणि विकताना किती रुपये विकले 42 रुपये. म्हणजे या ठिकाणी त्यांनी सांगितलं होतं रामूने 35 रुपये दराने 45 लिटर दूध खरेदी केलंय आणि फक्त नफा त्यांना किती झाला 45 रुपये लिटर दूध विकल्यानंतर 315. मग त्याला आपण काय केलंय त्या नफ्याला 315 ला 45 ने भागलं म्हणजे प्रति लिटर 7 रुपये आपल्याला नफा मिळाला. म्हणजे पूर्वीचा जो दर होता तो 35 होता, त्याच्यामध्ये हा नफ्याचा दर मिळवला तर 42 उत्तर येतं. म्हणजे पर्याय क्रमांक 3. अशा पद्धतीनं हे उदाहरण आपल्याला त्या ठिकाणी सोडवायचं होतं. यानंतर पाहूया आपण पुढचा प्रश्न. आता पुढचा प्रश्न पहा. नागपूरहून पहाटे 4:10 सुटणारी केरळ एक्सप्रेस दुसऱ्या दिवशी 14:15 तिरुवनंतपुरमला पोहोचते, तर नागपूर ते तिरुवनंतपुरम प्रवासाला किती वेळ लागेल पहा. आता हे बी आपल्याला माहिती पाहिजे. नागपूर हे आपल्या महाराष्ट्रातील एक जिल्हा आहे. त्याचबरोबर ही केरळ एक्सप्रेस पहा, वेगवेगळे जे काही रेल्वेच्या गाड्या आहेत त्यांना स्वतंत्र अशी नावं दिलेली आहेत. ही तिरुवनंतपुरम आपल्याला 5वीला ते घटक आपल्याला आहेत पहा. म्हणजे बुद्धिमत्ता या विषयामध्ये जर आपण पाहिलं तर राज्य आणि राजधानी, आता ही केरळची राजधानी आहे तिरुवनंतपुरम. म्हणजे आपल्या नागपूरवरून ही गाडी जी रेल्वे सुटलेली आहे तर ती तिरुवनंतपुरमला जाणार आहे. हे बी आपण त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं. त्या ठिकाणी भरपूर अंतर आहे, कारण नागपूर एका बाजूला आहे आणि केरळ एका बाजूला, म्हणजे भरपूर वेळ लागणार आहे. कारण काय होतं याच्यामध्ये आपण त्या अंतराचा कालावधी म्हणजे ते दोन ठिकाणामधील अंतर आपल्याला ते बी लक्षात आलं पाहिजे की जास्त अंतर आहे म्हणजे थोडासा वेळ सुद्धा याला जास्त लागणार आहे. तर या ठिकाणी पहा, आता पहाटे आता रेल्वेचं जे घड्याळ असतं ते 24 तासी असतं. म्हणजे आज पहाटे 4:10 सुटलेली गाडी उद्या 4:10 म्हणजे उद्याचे जे काही पहाटेचे 4:10 होतील त्यावेळेस बरोबर त्याला 24 तास जातील, पूर्ण 24 तास. कारण ही दुसऱ्या दिवशी गाडी त्या ठिकाणी पोहोचलेली आहे. म्हणजे आज पहाटे सुटलेली गाडी उद्या पहाटेपर्यंत 24 तास होणार आहे. त्याच्यानंतर आता पहा 4:10 पहाटेचे आणि दुसऱ्या दिवशी ती 14:15 म्हणजे दुपारचे 2:15 पोहोचले. म्हणजे 14:10 पहा 14 त्या ठिकाणी 15 आणि आपण कुठपर्यंत आलो होतो तर 4:10 तर यांच्यामध्ये आपण यांची जर वजाबाकी केली पहा 5:5 0 4 4 गेले 0 1 10 तास आणि 5 मिनिटं. किती वेळ झाला हा 10 तास आणि 5 मिनिटं. हे याच्यामध्ये मिळवायचे म्हणजे पूर्वीचे 24 तास आणि त्याच्यामध्ये आणखी 10 तास आणि 5 मिनिटे, 10 तास आणि 5 मिनिटे. पूर्वीचे काहीच मिनिटे नव्हते. म्हणजे सगळे उत्तर काय झालं 5 मिनिटे हे जसेच्या तसे आणि या ठिकाणी तास आणि प्लस करायचे 4:4 2 आणि 1 3 34 तास आणि 5 मिनिटं. याचं उत्तर काय येईल 34 तास आणि 5 मिनिटं. म्हणजे फक्त आपण याच्यात ठरवायचंय की आज पहाटे सुटलेली गाडी दुसऱ्या दिवशी 24 तास होणार आहे. त्यानंतर गाडी पोहोचलेली 14:15. मग त्याच्यामध्ये जे पहाटेपासूनचा वेळ होता तो मी या ठिकाणी वजा केला, ते उत्तर आलं 10 तास आणि 5 मिनिटं. आणि पूर्वीचे 24 तास आणि 0 मिनिटं त्याच्यामध्ये हे 10 तास आणि 5 मिनिटं मिळवल्यानंतर त्या ठिकाणी उत्तर आलंय आपलं 34 तास आणि 5 मिनिटं. म्हणजे 34 तास 5 मिनिटानंतर ती गाडी त्या ठिकाणी काय होणार आहे तिरुवनंतपुरमला पोहोचणार आहे. म्हणजे जवळजवळ 34 तास म्हणजे 1 दिवस आणि जवळजवळ 1.5 दिवसा एवढा वेळ त्या ठिकाणी लागलेला आहे. तर अशा पद्धतीने हे उदाहरण तुमच्या लक्षात आलेलं असेल. आता यानंतरचा पुढचा पाहूया आपण. पहा प्रश्न काय आहे. सरस्वती विद्यालयामध्ये 500 मिलीच्या 24 पिशव्या दूध आणले. दूध गरम करून 60 विद्यार्थ्यांना ते सारखे वाटले तर प्रत्येक विद्यार्थ्याला किती दूध मिली मिळेल. पहा आता आपल्याला दूध जे वाटायचे ते मिलीमध्ये दिलेले आहे. याच्यामधले बारकावे आपण लक्षात ठेवले पाहिजे. सर्व पर्याय मिलीमध्ये दिलेले आहे. म्हणजे आपल्याला उत्तर काढताना सुद्धा काळजी घ्यावी लागेल. जर काही उदाहरणं अशी असतात आपल्याला मिलीमध्ये विचारले, जर पर्याय ग्रॅम मध्ये जास्त दिलेले असतील तर ते कट करायला आपल्याला सोपे होतात. परंतु ते 4ही पर्याय मिलीमध्ये आहेत
म्हणजे प्रत्यक्ष गणिती क्रिया आपल्याला बारकाईने करावी लागणार आहे. ही अशी जी काही उदाहरणं आहेत पहा, हे उदाहरण आता तुमच्या समोर एक आहे. गणिती उदाहरणं विभिन्न प्रकारे सोडवता येतात, म्हणजे एकापेक्षा जास्त प्रकारे चांगल्या पद्धतीने सोडवता येतात. म्हणजे एका निश्चित प्रकारानेच विद्यार्थी उदाहरणं सोडवतील असेच नाही, कारण आपल्या वर्ग शिक्षकांनी तुम्हाला शिकवलेलं आहे त्याच्यामध्ये एक दोन प्रकारे शिकवता येईल. माझ्याकडूनही एक नवीन प्रकार या ठिकाणी येईल. तर या ठिकाणी पहा, सरस्वती विद्यालयामध्ये 500 मिलीच्या 24 पिशव्या दूध आणलेलं आहे. तर आता म्हणजे आपण तोंडी उदाहरण कसं सोडू शकतो आणि लेखी कसं सोडवायचं हे मी तुम्हाला ह्याच्यातून सांगतो. आता 50 मिली 500 मिली म्हणजे अर्धा लिटरची पिशवी आहे. पहा, 500 मिली म्हणजे अर्धा लिटरची पिशवी आणि याच्या ठिकाणी 24 पिशव्या आहे. जर अर्धा लिटरच्या दोन पिशव्या अर्धा लिटरच्या दोन पिशव्या घेतल्या तर 1 लिटर होतंय. मग आता हे 24 पिशव्या आहे, याच्या जर आपण निम्म केलं तर 12 लिटर. तर या ठिकाणी दूध किती लागेल? 12 लिटर. दूध किती झालेलं आहे? 12 लिटर. पहा, अर्धा लिटरच्या 24 पिशव्या आहे, एका लिटरसाठी 2 पिशव्या लागतात. मग साहजिक आहे, याच्या निम्म्या झाल्या म्हणजे निम्म्या पिशव्या जर घेतल्या तर 12 लिटर मिळून जाईल. त्यानंतर दूध करून ते 60 विद्यार्थ्यांना वाटायचंय. आता तुम्ही 12 लिटर आणि लगेच ते 60 विद्यार्थ्यांना तुम्हाला वाटता येणार नाही, कारण आपल्याला हे या ठिकाणी उत्तर सगळं मिलीमध्ये विचारलेलं आहे. मग मी काय करतो, 1 लिटर म्हणजे 1000 मिली हे आपल्याला माहिती आहे प्रमाण, कारण आपल्याला त्याचं छोटं प्रमाण माहिती असणं अपेक्षित आहे. म्हणजे 12 लिटर म्हणजे 12,000 मिली. 12 लिटर म्हणजे 12,000 मिली आणि विद्यार्थी किती आहेत? 60. आता मी त्या 60ला भागतो. आता आपण या ठिकाणी स्पर्धा परीक्षा असल्यामुळे मी आढावा भागाकार करतो. आपल्याला अशा पद्धतीचा सुद्धा भागाकार करता येईल, तोही करून दाखवतो. आता पहा, असा भागाकार केल्यानंतर ज्यावेळेस त्या संख्येमध्ये शून्यांचं प्रमाण जास्त असेल तर कॅन्सलेशन पद्धत वापरायची, म्हणजे कट करायचे. बघा, शून्याला शून्य गेला, आता राहिले काय? 6 दुने 12, शून्याचा भाग जाईल म्हणजे याचं उत्तर येईल 200. म्हणजे याचं उत्तर पटकन आलं. आणि ह्या पद्धतीने सुद्धा आपल्याला पूर्वीच्या ह्या लहान वर्गातून, आता आपण 5वीला आहात, दुसरी तिसरी चौथी पर्यंत 5वी पर्यंत ह्या क्रिया झालेल्या आहेत. या ठिकाणी सुद्धा शून्य कॅन्सल होईल. 6 दुने 12, या ठिकाणी शून्य एका वेळेस खाली आला, परत शून्याचा भाग, पुन्हा वरून एका वेळेस एकच संख्या खाली येत असते, शून्याचा भाग म्हणजे 200 उत्तर. तर 12 लिटर जे दूध होतं ते 60 विद्यार्थ्यांना जर सारख्या प्रमाणात वाटायचं तर त्याचं उत्तर काय येईल? 200 मिली उत्तर येईल. म्हणजे 60 विद्यार्थ्यांना जे 12 लिटर दूध आणलं होतं तर सारख्या प्रमाणात गरम करून वाटल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला त्या ठिकाणी 200 मिली दूध मिळणार आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये ही गणित दुसऱ्या पद्धतीने सोडवता येईल, अशा पद्धतीने की बाबा 500 मिली आहे आणि 24 पिशव्या आहे आणि 60 विद्यार्थ्यांना वाटायचंय. तर ह्या पद्धतीने सुद्धा येईल. बा 6 चोक 24, 6 10 60, 10 एक 10, 10 5 50, याचं उत्तर आलं 50. 5 चोक 20, 200 मिली. अशा पद्धतीने म्हणजे 500 मिली 500 मिलीच्या 24 पिशव्या आहेत तर 60 विद्यार्थ्यांना, या पद्धतीने सुद्धा ते आपल्याला उत्तर त्या ठिकाणी काढता येईल. म्हणजे याच्या अजून आणखी अशा पद्धती आहेत. तुम्हाला जी सोपी पद्धत वाटते त्यातून हे उत्तर तुम्ही सोडवायचं. त्याचं उत्तर आलंय 200 मिली. हे ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. पहा, आता या ठिकाणी सोडवा आहे म्हणजे अपूर्णांक आहे. याच्यामध्ये हे गणित सोडवत असताना आता याच्यामध्ये 2 क्रिया समाविष्ट केलेल्या आहेत. आपण सुरुवातीला गुणाकाराचं आहे. तर तुम्ही जर पाहिलं तर आता याच्या गुणाकारामध्ये कॅन्सल होईल. 4ला 4 गेले, 3ला 3 गेले, म्हणजे याचं उत्तर आले 1. म्हणजे 7/4 अधिक 1. आता याचं जर आपण थोडक्यात पूर्णांकयुक्त अपूर्णांक याचा जर अपूर्णांक बनवला तर पहा, 4 1 4 आणि त्याच्यामध्ये 7 मिळवले, 11/4. म्हणजे पहा, हा 4 ने ह्या 1ला गुणलं तर 4 उत्तर येतं आणि त्याच्यामध्ये हा 7 मिळवला, 7. छेदाला 4 जसाचा तसा राहणार, 7 आणि 4 11, 11/4. तर ह्याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. तर हे अत्यंत सोपं उदाहरण होतं. फक्त याच्यामध्ये काही म्हणजे परीक्षेमध्ये एक उदाहरण एका मिनिटामध्ये सोडवणं अपेक्षित आहे, परंतु आपला गणिताचा किती सराव झालेला आहे त्यानंतर नुसते आपल्या नजरेसमोर जरी उदाहरण आली तर ते आपल्याला पटापट सोडवता येतात. ठीक आहे, यानंतर आपण पुढचं उदाहरण पाहूया. आता हे पहा, या ठिकाणी पुढचं उदाहरण आहे. 25 विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी 1.5 मीटर कापड 52 रुपये प्रति मीटर दराने खरेदी केल्यास किती रुपये खर्च येईल? पहा, विद्यार्थी किती आहेत? सगळे 25 विद्यार्थी आहेत आणि प्रत्येक विद्यार्थ्याला प्रति विद्यार्थी म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला 1.5 मीटर कापड वापरलेलं आहे. पहा, मग आपण काय करणार? त्याचा सुरुवातीला गुणाकार करावा लागेल, कारण
25 विद्यार्थ्यांना किती कापड वापरलेलं आहे 1.5 मीटर. याच्यामधले जे शब्द आहे स्पर्धा परीक्षेमध्ये किंवा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद जे पेपर घेते त्याच्यामध्ये तुम्ही जितका प्रश्न काळजीपूर्वक आणि चांगला वाचाल तेवढं तुमचं त्या ठिकाणी बरोबर उत्तर येणार आहे. त्यांच्यामध्ये आपल्याला सहजासहजी आपण उदाहरणांचा ज्या पद्धतीने सराव करतो तशीच असतात, पण शब्दांची मांडणी वेगवेगळ्या प्रकारे केलेली असतात. प्रत्येकी दिलेलं आहे का, असत्य दिलेलं आहे का, क्रमागत आहे का, म्हणजे ह्या गोष्टी तुम्ही जितक्या बारकाईने लक्षात घ्याल तेव्हा ते उदाहरण आपल्याला पटकन सोडवता येईल. तर आता या ठिकाणी 25 विद्यार्थी आहे आणि 1.5 मीटर या ठिकाणी कापड वापरलेले आहे. मग मी पहा 1.5 म्हणजे 1.5 किंवा 1.50 घेतलं तर तेच उत्तर येणार आहे. मी या ठिकाणी गुणाकार सोडवतो आधी. 5 5 25, 7 आले 2, 5 दुने 10 आणि 2 12, दशकचा 0, 5 1 5, 2 1 2. आता यांची बेरीज करूया. 5 5, 5 आणि 2 7, 375. परंतु इथं दशांश चिन्ह आलेलं आहे पहा 1.5. मग हे किती घरानंतर आहे? 1 घरानंतर. मी 1 घर सोडून दशांश चिन्ह देतो म्हणजे उत्तर येईल 37.5 म्हणजे 37.5 मीटर हे कापड झालं. आता पहा एका विद्यार्थ्यासाठी 1.5 मीटर कापड, तर 25 विद्यार्थी होते, कापड किती लागलंय? 37.5 मीटर कापड लागलेलं आहे. आणि काय दर होता? कसा मीटर दर आहे? 52 रुपये. मग त्याला आपण 52 ने गुणायचंय आणि 52 ने गुणल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला त्याचं उत्तर मिळून जाईल. आता मी हा गुणाकार करतो. गुणाकार करत असताना ते आपण काळजीपूर्वक केला पाहिजे. एखाद्या वेळेस चुकून एखादा हातचा राहिला किंवा काही तर त्या ठिकाणी उत्तर चुकू शकतं. तर सुरुवातीला मी 2 ने गुणतोय. 2 पंचे 10, हातच्या आले 1, 2 साती 14, 1 15, हातचाला 1, 3 दुने 6, 1 7, दशकचा 0, 5 5 25, हातचे आले 2, 5 7 35 आणि 2 37, हातचे आले 3, 3 5 15 आणि 3 18. आता इथं बेरजेचं चिन्ह 0, 5 आणि 5 10, 7 आणि 7 14 आणि 1 15, हातचाला 1 8 आणि 1 9, 1 अशी 1. आता 1 दशांश नंतर पहा इथे 1 दशांश चिन्ह 1 घर नंतर, मग इथं सुद्धा मी 1 घरानंतर दशांश चिन्ह दिलं तर उत्तर आलंय 1950. आता याच्यामध्ये पहा 1950 पर्याय क्रमांक 1 मध्ये उत्तर येतंय. म्हणजे त्या 25 विद्यार्थ्यांना जर आपण प्रत्येकी 1.5 मीटर रुपये 1.5 मीटर कापड घेऊन ते त्याचा दर 25 मीटरने जर खरेदी केलं तर 1950 रुपये त्यासाठी काय येणार आहे? खर्च येणार आहे. म्हणजे याच्यामध्ये दोन्ही गुणाकाराच्या क्रिया होत्या, फक्त याच्यामध्ये सगळे अपूर्णांकयुक्त गुणाकार होते आणि मग त्या ठिकाणी किती दशांश चिन्हांचा आपण अचूक त्या ठिकाणी उपयोग करायचा म्हणजे आपलं उत्तर त्या ठिकाणी काय होणार नाही? चुकणार नाही. तर अशा पद्धतीनं याच्यामध्ये दोन्ही क्रिया होत्या. म्हणजे गुणाकाराची क्रिया होती, म्हणजे सुरुवातीला आपल्याला किती कापड लागल ते त्या ठिकाणी काढायचं होतं आणि तदनंतरच त्याचा जो काही मीटरचा भाव होता त्याने त्या ठिकाणी गुणाकार करायचा होता. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 1950. त्यानंतर आपण पुढचं उदाहरण पाहणार आहोत. पहा आता पुढचं उदाहरण आहे म्हणजे हे सोपं उदाहरण आहे, परंतु याच्यामध्ये आपल्याला काय विचारलंय पहा? भाज्य विचारलेलं आहे. ज्यावेळेस भाज्य विचारलं असेल किंवा आपण खालच्या वर्गामध्ये ह्या गणिती क्रिया ज्यावेळेस भागाकार शिकवतो त्यावेळेस आपल्याला त्याचं म्हणजे हे माहिती पाहिजे भाज्य म्हणजे काय, भाजक म्हणजे काय, भाजक कोणता असतो, भागाकार कोणता असतो. बरेचसे विद्यार्थी उदाहरण सोडवतात परंतु त्यांना भाजक कोणता असतो, भागाकार कोणता असतो, बाकी कोणते नाव इंडिव्हिज्युअल माहीत नसतात. तर आता आपल्याला ह्या परीक्षेत काय विचारलंय ते मी सुरुवातीला सांगतो. तर भाज्य काढायचं असेल तर त्याचं सूत्र आहे भाजक गुणिले भागाकार प्लस बाकी. हे जर सूत्र मला वाटतं 5वीच्या गणितामध्ये अभ्यासक्रमामध्ये आहे. ह्या सूत्राचा अनुसार जर विद्यार्थ्यांकडून 4-6 ह्या प्रकारच्या गणितांचा जर आपण सराव केला तर येणाऱ्या काळात अशा स्वरूपाचं गणित जर आलं तर आपण ते पटकन शोधू शकतो. तर आपल्याला भाज्य शोधायचं असेल तर भाजक आणि भागाकार यांचा गुणाकार करायचा आणि त्याच्यामध्ये फक्त बाकी मिळवायची. आता पहा ह्या उदाहरणामध्ये जो काही तुम्हाला उदाहरण सोडवताना गुणाकाराची क्रिया करायची ती 3 अंकी आहे पहा. हा जो 3 अंकी गुणाकार आहे तो आपण काळजीपूर्वक केला पाहिजे, कारण ह्या सर्व पर्यायांचं उत्तर 6 अंकी म्हणजे जवळजवळ 4,46,250, 4,46,325, 4,46,225, 4,46,625. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही पहा विद्यार्थ्याला गोंधळात टाकणारे आहेत. दिसायला जरी प्रश्न सोपा असला तर याच्यामध्ये बरेचसे विद्यार्थी चुकवण्याची संभाव्यता आहे. कारण पहा सगळे 44 सारखे दिसत आहेत, म्हणजे 4, 6, 2 आणि 5 याच्यापेक्षा वेगळा अंक नाही. म्हणजे जास्त पर्यायामध्ये समानता ठेवलेली आहे. जर तुम्ही एखादा जरी आकडा इकडं तिकडं केला तर तुमचा त्या ठिकाणी तो प्रश्न चुकू शकतो. कारण तुम्ही प्रश्नांचे पर्याय पाहिले तर भरपूर समकक्ष दिसत आहेत. त्यामुळे असं गणित आपण काळजीपूर्वक सोडवलं पाहिजे. तर आपण सुरुवातीला याची भाजक आणि भागाकार यांचा गुणाकार करूया.
4250 गुणिले 105 सोडूया. सुरुवातीला मी 5 ने गुणतो. 0 5 5 25 7 आले 2 5 दुने 10 आणि 2 12 हातचा आला 1 4 5 20 आणि 1 21 दशक 0. आता शून्याने कोणत्याही संख्येला गुणलं तर उत्तर 0 येतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही डायरेक्ट 4 0 मारतो 1 2 3 4. त्याच्यानंतर 3 अंकी संख्या आहे म्हणजे एकक दशक शतक शतक स्थानाच्या अंकाने गुणायला सुरुवात करायच्या आधी 2 0 देणे अपेक्षित आहे ते मी दिलेले आहेत. आता समजा 1 ने गुणायचं म्हणजे कोणत्याही संख्येला 1 ने गुणलं तर तेच उत्तर येत असतं म्हणजे 4250 4250. आता यांची आपण सर्व बेरीज करून घेऊया. 0 जसाचा तसा 5 2 5 आणि 2 7 2 आणि 2 4 44,000 सॉरी 5 आणि 1 6 आहे 44,600 4,46,250 आहे पहा 4,46,250 आणि त्याच्यामध्ये आपल्याला ही बाकी मिळवायची 75. जर आपण त्याच्यामध्ये बाकी 75 मिळवली तर या ठिकाणी आपलं उत्तर काय येईल पहा. यांची बेरीज करायची 5 5 7 आणि 5 12 2 आणि 1 3 6 6 4 4 4 4,46,325 पहा म्हणजे याचं उत्तर आलंय पर्याय क्रमांक 2. जर आपण हे पर्याय बाकीचे बी पाहिले तर पहा आता सारखाच आहे फक्त एखाद्या अंकाचा फरक आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये जी काही गणिती क्रिया आहे ती आपल्याला व्यवस्थित मांडायची. ते 3 अंकी उदाहरण म्हणजे गुणाकार दिलेला आहे परंतु 3 अंकी आहे तो बारकाईने सोडवायचा आणि त्याच्यामध्ये ही बाकी मिळवली तर आपलं उत्तर पर्याय क्रमांक 2 येईल. म्हणजे हा असा आपला भागाकार सोडवत असताना हे आपण मॅन्युअली आपण वर्गामध्ये हीच पद्धत वापरतो. समजा हे 15/3 म्हणलं तर हा भाजक असतो हा विद्यार्थ्यांना माहिती पाहिजे. हा भाज्य असतो त्यासोबत येणारं उत्तर हे भागाकार असतं आणि जी शिल्लक राहणारी असते ती बाकी असते. हे विद्यार्थ्याला फार माहिती असेल चांगल्या पद्धतीचं. अशा पद्धतीचं आपण जर उदाहरणांचा सराव घेतला तर विद्यार्थ्याला पटकन लक्षात येतं. नाही तर बहुतांश विद्यार्थी यालाच भाजक समजतात आणि याला भाजक समजतात आणि त्या ठिकाणी मग ते उत्तर चुकण्याची दाट शक्यता असते. छोट्या छोट्या गोष्टी आहेत परंतु त्या जितक्या आपण खालच्या वर्गामध्ये चांगल्या पद्धतीची तयारी करू तितका त्याचा बेस पक्का होतो. एकदा एखादी गोष्ट चुकीची लक्षात आली तर ती कायमस्वरूपी चुकीची लक्षात राहण्याची शक्यता असते. तर त्या गोष्टी आपण काळजीपूर्वक पाळल्या पाहिजेत. त्यानंतर पहा पुढचा प्रश्न आहे तुमच्या समोर. 3,250 रुपयाला घेतलेली सायकल आकाशने 1 वर्षानंतर 2,375 रुपयाला विकली तर त्याला त्या व्यवहारात नफा झाला की तोटा झाला. नफा तोट्यावरचं हे गणित आहे. याच्यामध्ये पहा 3,250 रुपयाला एक सायकल आकाशने खरेदी केलेली आहे. पहा आता काही काही वस्तू अशा आहेत की ज्या आपण विकत घेतल्यानंतर त्याच्या किमती भविष्यामध्ये कमी होतील पण काही अपवादात्मक वस्तू अशा आहेत की त्या आता खरेदी केल्यानंतर भविष्यामध्ये ते जास्त किमतीलाही जाऊ शकतात. त्या वस्तूंवरून बी आपल्याला थोडंसं लक्षात घेता येईल. आता या आकाशने सायकल घेतलेली आहे 3,250 रुपयाला त्याने सायकल खरेदी केली आणि ती 1 वर्ष वापरल्यानंतर 2,375 रुपयाला विकली. 2,375 रुपयाला विकली. आता या ठिकाणी म्हणजे थोडक्यात ही खरेदी किंमत आहे. ही त्याची काय आहे खरेदी किंमत. म्हणजे खरेदी किंमत आणि ही 1 वर्षानंतर त्याने सायकल विकली ही त्याची विक्री किंमत आहे. पहा आता ही विक्री किंमत आहे. मग विक्री किंमत आणि खरेदी किंमतीमध्ये आता पहा जर एखादी वस्तू मी 5 रुपयाला घेऊन 7 रुपयाला विकली तर त्याच्यात मला जास्तीचे रुपये मिळालेले आहेत म्हणजे नफा झालेला आहे. तर ही सायकल या ठिकाणी जास्त किमतीला घेऊन ती 1 वर्षानंतर कमी किमतीला विकलेली आहे. म्हणजे साहजिक आहे की याचं उत्तर येणारं उत्तर काय असायला पाहिजे तोटा असायला पाहिजे. म्हणजे ज्यावेळेस आता हे ह्या स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला पर्याय सुद्धा कॅन्सलेशन फार महत्वाची प्रक्रिया आहे. तर हे 2 उत्तर त्या ठिकाणी येऊ शकत नाही. नफ्याचं उत्तर येणार नाही. त्यांना तुम्ही लगेच आपण त्या ठिकाणी आपल्या उत्तरातून त्यांना बाजूला करायचंय. म्हणजे हे 2च पर्याय तुमच्या समोर शिल्लक आहेत. मग आता तोटा झालेला आहे. मग कसा तोटा झालोय तर मग आपल्या या ठिकाणी वजाबाकीची क्रिया करावी लागेल. 0 मधून 5 जाणार नाही मग आपण शेजारच्या घरातून घेत असतो किंवा शेजारच्याकडून घेत असतो. तर हा एक ठिकाणी आला या ठिकाणी राहिले 4. 10 मधून 5 गेले 5 4 पुन्हा 7 जाणार नाहीत पुन्हा आपण शेजाऱ्याकडून घेत असतो. इथं राहिले 1 14 7 गेले 7 1 3 जाणार नाही पुन्हा शेजाऱ्याकडून 1 घेतला इथं राहिले 2 11 मधून 3 गेले 8 आणि 2 मधून 2 जर गेले तर 0. म्हणजे 875 रुपये आकाशला त्या व्यवहारामध्ये काय होणार आहे तोटा. पर्याय क्रमांक 4 875 रुपये हा काय होणार आहे त्या ठिकाणी
तोटा अशा पद्धतीनं नफा व्यवहाराचं नफा किंवा तोटा हे उदाहरण असेल तर त्याची खरेदी किंमत विक्री किंमत याचा आपण आपल्या स्वतः चांगल्या पद्धतीचं ते कॅल्क्युलेशन केलं पाहिजे. म्हणजे कधी काय होणार आहे हे जास्तीत जास्त उदाहरणांचा आपण सराव केला तुमच्या लक्षात येऊन जाईल. नंतर आपण पाहूया पुढचा प्रश्न. हा, आता पुढचा प्रश्न आहे पहा, 2400 कागद म्हणजे किती रिम कागद आहे. आता ह्या उदाहरणामध्ये रिम म्हणजे काय, दस्ता म्हणजे काय, डझन म्हणजे काय, ह्या संकल्पना आपल्या बारकाईने लक्षात असणं गरजेचं आहे. कारण आता इथं काय केलेलं आहे पहा, हे कागदांचं रूपांतर आपल्याला रिम मध्ये करायचंय. उद्या ते असं विचारतील रिमचं रूपांतर कागदांमध्ये विचारतील, डझनांचं रूपांतर, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न. म्हणजे तुम्ही जर आता 5वी शिष्यवृत्तीचा अभ्यास करताय, एका एका घटकावर विभिन्न स्वरूपाचे प्रश्न निर्माण करता येईल आणि ते बनवता येईल. म्हणजे आपल्याला तो घटक अभ्यासताना त्याचे जास्तीत जास्त उदाहरणांचा जर आपण सराव केला तर कशाही पद्धतीचा प्रश्न आला तर तो आपल्याला सोडवता येईल. आणि ह्या संकल्पना जे छोट्या छोट्या संकल्पना आहेत त्या आपल्याला चांगल्या प्रकारे ज्ञात झाल्या पाहिजेत. म्हणजे एक रिम कागद किती आहे, एक दस्ता कागद किती आहे, त्या विद्यार्थ्यांना तुम्ही ते प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून थोडं दाखवलं पाहिजे. कारण सरकारी कार्यालयांमध्ये असेल किंवा आपल्या शाळेमध्ये असेल किंवा वेगवेगळ्या झेरॉक्स सेंटरमध्ये हे कागद वापरले जातात. मग तो कागदाचा घट्टा त्या विद्यार्थ्यांनी पाहिलेला असतो, तो तुम्ही त्यांना दाखवू शकता. म्हणजे त्यांच्या लक्षात राहील रिम म्हणजे काय. कारण रिम वेगवेगळ्या प्रकारची असू शकते, सायकलची रिम असेल, वेगवेगळे. म्हणजे हा शब्द थोडासा इंग्रजी समकक्ष वाटतो आणि मग तो वेगवेगळ्या म्हणजे तो वेगळा समजू नये म्हणून त्याला ती वस्तू जर आपण वस्तूच्या साह्याने जर एखाद्या विद्यार्थ्याला जर ते ज्ञान दिलं तर विद्यार्थ्याला बहुतांशी ते चांगलं लक्षात राहतं. कारण आता आपण सहल पद्धत अभ्यासतो पहा. समजा मला सांगितलं कुतुब मिनार किंवा आग्र्याला ताजमहाल आहे, परंतु ते माझ्या किती लक्षात राहील. परंतु मी जर एकदा स्वतः ताजमहाल पाहून आलो तर ते माझ्या मरेपर्यंत लक्षात राहील. म्हणजे ह्या गोष्टी असतात. तर विद्यार्थ्यांना ज्यावेळेस आपण मॅन्युअली त्याचा प्रयोगातून जो अनुभव देऊ किंवा प्रात्यक्षिकातून जो अनुभव देऊ तो नक्कीच चिरकाल लक्षात राहत असतो. तर अशा पद्धतीनं आता आपल्याला जे उदाहरण दिलेलं आहे, तर कागदांचं रूपांतर रिम मध्ये करायचे. म्हणजे एक रिम कागद म्हणजे किती कागद आहेत, 480 कागद आहे. एका रिम मध्ये किती कागद असतात, 480. मग आता ह्या कागदांचं रूपांतर आपल्याला रिम मध्ये करायचंय. तर मी या ठिकाणी 2400 कागद मांडतो आणि त्याचं रूपांतर काय करायचंय, रिम मध्ये. मग त्याला भागाकार करावा लागेल. कारण आता आपल्याला रिम काढायचे म्हणजे थोडक्यात जास्त कागदांचं कमी कागदात रूपांतर करायचे. मग आता तुम्ही पाहिलंय या ठिकाणी कॅन्सलेशन पद्धत किंवा अशा पद्धतीचा भागाकार सुद्धा तुम्ही करू शकता. तर आपण कॅन्सलेशन करूया. 0 0 गेला म्हणजे शिल्लक काय राहिलं, 240 भागिले 48. तर अजून संक्षिप्त रूप गेलं तरी सुद्धा ते उदाहरण सोडवता येईल. पहा आता याला 2 ने भाग जाईल. 2 2 4, 2 चौक 8, 2 1 2, 2 2 4 आणि 0 आणि 24 5 120 म्हणजे 5 डझन कागद. आणि असंही उदाहरण ते सोडवता येईल. 2400 भागिले 48, 480, 0 गेला 0 गेला, 48 पंचे 240. म्हणजे अशा पद्धतीने सुद्धा ते उदाहरण सोडवता येतात. म्हणजे कोणत्याही भागाकाराचं जर संक्षिप्त रूप करत गेलो तर बरोबर ते आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचवणार येणार आहे. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 ह्याचं अचूक उत्तर येणार आहे. म्हणजे 2400 जे कागद होते त्याचं रूपांतर रिम मध्ये जर केलं तर 5 रिम कागद येतील. म्हणजे पहा 480, एका रिम मध्ये कागद किती असतात, 480. तर आपण त्याचा ताळा करून सुद्धा पाहू शकतो. गुणिले जर 5 केलं तर कोणत्याही संख्येला 0 ने गणलं तर उत्तर 0 येत असतं. म्हणजे 5 ने 0 ला गुणलं 0, 5 8 40, 7 आले 4, 5 चौक 20 आणि 4 24, 5 तेवढेच कागद आलं. म्हणजे आपलं उत्तर अचूक बरोबर आहे. 2400 कागद म्हणजेच 5 रिम कागद, पर्याय क्रमांक 4. अशा पद्धतीनं हे आपण उदाहरण सोडू शकतो. त्यानंतर आपण पाहणार आहोत पुढचा प्रश्न. आता पहा पुढचा प्रश्न आहे तुमच्या समोर. 552 मिनिटे म्हणजे किती तास आणि किती मिनिटे. आता हे सुद्धा आपल्याला मिनिटांचं रूपांतर तासामध्ये दिलेलं आहे. त्याचबरोबर काही मिनिटंही शिल्लक राहतील. म्हणजे 552 मिनिटे आहेत आणि त्याचे तास आपल्याला शोधायचे. त्यासोबत काय शोधायचे, काही मिनिटं शोधायचे. कधी कधी याचं रूपांतर सेकंदामध्ये विचारतील. मग त्याची एकक आपल्याला माहिती असली पाहिजे. पण आपल्याला हे माहिती पाहिजे 1 तास म्हणजे किती आहे, तर 60 मिनिट आहे. 1 तास म्हणजे किती, 60 मिनिट. हे प्रमाण आपल्याला त्या ठिकाणी माहिती पाहिजे. जर आपल्याला प्रमाण माहिती नसेल तर आपल्याला ते उदाहरण सोडवता येणार नाही. त्यासाठी आपली जी काही प्रमाणं आहेत, ती जी एकक आहेत ते आपण बारकाईने पाठ करून ठेवली पाहिजेत. आता 552 मिनिटं आहेत. मग याला जर मी 60 न भागलं,
60 कारण 1 तास म्हणजे 60 मिनिटं आहे ना, याचं ह्या मिनिटांचं रूपांतर आपल्याला मोठ्या एककात आता तासात करायचे आणि जे बाकी शिल्लक राहील ते मिनिटं असतील त्याचे. तर 6-9-54 बरोबर, म्हणजे 60चा पारडा जर आपण म्हणला तर 540 होईल आणि याच्यामध्ये बाकी उरली 2, 1, 0 म्हणजे पहा 9 तास आणि जी बाकी शिल्लक राहिली ती आपली मिनिटं, म्हणजे 9 तास आणि 12 मिनिटं म्हणजे 552 मिनिटं. आपण ताळा करून सुद्धा पाहू शकतो. 60 गुणिले 9, 0ने गुणलं 9ने 0ला गुणल्यानंतर 0, 9 × 54 540 आणि या 540 मध्ये आपली बाकी किती उरली होती 12. ती 12 याच्यात जर आपण मिळवली तर 2, 4 आणि 1 5, 552. तर याचं उत्तर 552 म्हणजेच 9 तास 12 मिनिटं. याच्यामध्ये पर्याय क्रमांक किती होईल? उत्तर 3. आता हे बघा या ठिकाणी 9 तास 52 मिनिटं आहे, हे थोडंसं समकक्ष आहे. ह्या 2 आणि 4 नंबरचा पर्याय तर या ठिकाणी आपल्याला लागू होणार नाही, कारण मोठा भागाकार करत असताना शक्यतो पर्यायांचा सुद्धा आपण वापर करू शकतो. कारण भाग द्यायचा म्हणलं तर एक तर तुम्हाला 9चा द्यावा लागेल किंवा 5चा द्यावा लागेल. आता मी समजा 6चा भागाकार करायला गेलो या ठिकाणी 552 भागिले 60 हे 300च होतात. 60 म्हणजे 300 म्हणजे याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे भागाकार क्रिया करत असताना अगदी त्याच्या जवळची पाहिजे. समजा 6 600 जास्त होतात, पण 6-9-54 म्हणजे 540 त्याच्या अगदी निग्लेट आहेत, हे त्याला पुरेसं आहे. म्हणजे हे पर्याय सुद्धा वापरून आपण विद्यार्थी किती जिनियस आणि विद्यार्थ्याचा किती सराव झालाय त्या सरावानुसार ते त्या ठिकाणी अचूक उत्तर सोडवत असतो. तर अशा पद्धतीने याचं उत्तर आलंय 9 तास 12 मिनिटं. यानंतर आपण पाहणार आहोत पुढचा प्रश्न. तर पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे 144 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या एका चौरसाकृती मैदानाला फक्त 2 बाजूंनी 3 पदरी तारेचे कुंपण घालण्यासाठी किती लांबीची तार लागेल? पहा आता याच्यामध्ये 2 क्रिया अजून समाविष्ट आहे. म्हणजे सिंगल जवळजवळ 1.5 ओळीचा प्रश्न आहे, परंतु थोडासा याच्यामध्ये 2 संकल्पना याच्यामध्ये समाविष्ट आहेत. आता याचं क्षेत्रफळ दिलेलं आहे आणि एक चौरस आहे. समजा हा आपला चौरस, चौरसाच्या चारही बाजू सारख्या असतात, हे आपण बारकाईने लक्षात ठेवायचं. तर चारही बाजू त्याच्या सारख्या आहेत, तो चौरस असतो आणि त्याचं क्षेत्रफळ दिलेलं आहे 144. याचं डायरेक्ट आपल्याला क्षेत्रफळ दिलंय आणि क्षेत्रफळ दिल्यानंतर पहा आपल्याला ज्या गोष्टी माहिती त्या आपण पाहूया. चौरसाकृती मैदानाला 2 बाजूंनी, फक्त 2च बाजू, म्हणजे पहा ह्या 2च कोणत्याही बाजू निवडू शकता. मी ही निवडली, तुम्ही ही निवडू शकता, एखादा हा निवडेल, कोणत्याही 2 बाजू निवडायच्यात. त्याला 3 पदरी तारेचं कुंपण घालायचे. म्हणजे समजा आता माझं हे समजा हे घर आहे, समजा मी ह्या बाजूला घर असेल तर मला ह्याच 2 बाजूंना फक्त कंपाऊंडची किंवा कुंपणाची गरज आहे. अशा पद्धतीची ती रचना असू शकते. म्हणजे 2 बाजूंनी त्याला 3 पदरी तारेचं कुंपण घालायचंय आणि त्यासाठी किती तार लागेल? आता आपल्याला क्षेत्रफळ दिलेलं आहे. चौरसाचं क्षेत्रफळाचं सूत्र आपल्याला माहिती पाहिजे. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू वर्ग. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू वर्ग हे त्याचं आपल्याला सूत्र आहे. मग हे सूत्र वापरायचं. आता चौरसाचं क्षेत्रफळ काय आहे? 144. मग ह्याचा जर वर्ग काढला तर त्याचं उत्तर येणार 12. म्हणजे थोडक्यात 12 मीटर ही 12 मीटर म्हणजे ही बाजू 12 मीटर, ही बाजू 12 मीटर, म्हणजे त्याच्या चारही बाजू सारख्या असतात. चौरसाच्या चारही बाजू म्हणजे आपलं जे उत्तर आलं त्याचं क्षेत्रफळानंतर जी बाजू काढली ती 12 मीटर आली. मग 12 मीटर आल्यानंतर 2च बाजू बघ आपल्याला या ठिकाणी घ्यायचे, फक्त 2 बाजू, 4 बाजू नाही. समजा आपण 4 बाजू घेतल्या तर त्या ठिकाणी उत्तर चुकेल आपलं. 2च बाजू म्हणजे 2 बाजूंची लांबी किती झाली विद्यार्थी मित्रांनो? 24. मग हे 24 2 बाजू झाल्या, परंतु ते किती पदरी कुंपण घालायचे? ते 3 पदरी. मग त्याला तुम्ही 3 ने गुणायचंय. 3 चौक 12, हातच्याले 1, 3 दोन्ही 6 आणि 1 7 म्हणजे 72 मीटर. या ठिकाणी किती तार लागणार आहेत? तर 72 मीटर. याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. म्हणजे मी काय केलं या ठिकाणी 144 चौरस मीटर जे क्षेत्रफळ होतं त्या क्षेत्रफळावरून मी बाजू काढली आणि 2च बाजूंना त्या ठिकाणी कुंपण आपल्याला घालायचंय. मग ते बी 3 पदरी आहे. मग त्या 2 बाजूंनी 12 आणि 12 24 झाले. त्याला 3 पदरी जर जे कुंपण आहे, मग मी त्यासाठी ही जी 24 2 बाजूंची जी काही लांबी होती ती 24 आली आणि 3 पदरी एका पदरीसाठी 24 लागणार आहे. याचे 3 पदर आपल्याला कुंपण घालायचं म्हणून मी त्या ठिकाणी 3 न गुणलंय. मग 24 त्रिक 72. आपला गुण पाढेपाठांतर चांगले असेल तर आपण डायरेक्ट त्याला गुणू शकतो. जर आपले पाढापाठांतर कमी असेल तर आपण गुणाकार क्रिया करू शकतो. अशा पद्धतीने याचं उत्तर येतं या ठिकाणी 72 मीटर. म्हणजे पहा आपल्याला सुरुवातीला याच्यातून क्षेत्रफळावरून बाजू काढली. बाजू काढल्यानंतर 2 बाजूंवरून
दोन बाजूंची बेरीज केली 24 आली आणि नंतर 3 पदरी कुंपण घालण्यासाठी अशा पद्धतीने 3 न गुणलं आणि त्याचं उत्तर आलं 72, पर्याय क्रमांक 3. यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत. पहा आता या ठिकाणी जे उदाहरण आहे ते ह्या चिन्हावरून आपल्या लक्षात येतं की शेकडेवारीचं उदाहरण आहे. शेकडेवारी हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. लहान वयापासून अगदी तुम्ही कोणत्याही पदावर गेले, कोणतीही परीक्षा द्यायची असेल तर काही काही घटक हे समाविष्टच असतात. म्हणजे त्यामधला नफा तोटा, शेकडेवारी, सरळ व्याज हे म्हणजे जीवनाशी फार निगलट आहेत. म्हणजे तुम्ही भविष्यात ज्या गोष्टी स्पर्धा परीक्षा म्हणा कोणत्याही परीक्षेला हे म्हणजे शेवटपर्यंत आपल्या सोबत राहतात. अगदी आपल्याला परीक्षेत किती गुण मिळाले, काय झालं, म्हणजे प्रत्येक वेळेस शेकडेवारी आपला पिछा सोडत नाही. कारण समजा अगदी तुम्ही बँकेत पैसे ठेवले, काढले, त्यावेळेस सुद्धा त्याला काही टक्केवारीमध्ये त्याला व्याज किंवा किंवा आपण कोणतंही कर्ज घेतलं तर त्याला शेकडा पद्धत ही शेवटपर्यंत चालूच असते. तर उदाहरण काय दिलंय पहा, नाना पाटलांच्या वाड्यावर 300 पोती धान्य आहे. पहा हे जे काही नाना पाटील आहे, उदाहरण बारकाईने वाचायचं. उदाहरण आपण बारकाईने वाचल्यानंतर ते सोडवणं सोपं जात असते. घाई गडबडीत उदाहरण जर चुकीचं वाचलं तर ते 100% उत्तर चुकण्याची शक्यता आहे. नाना पाटलांच्या वाड्यावर 300 पोती धान्य आहे. भरपूर धान्य आहे, म्हणजे शेती चांगली आहे. 300 पोती धान्य आहेत त्यांच्याकडं. मग त्याच्यापैकी त्यांनी दिले 20% पोती ज्वारीची आहे. 20% किती आहे? ज्वारी. त्याच्यानंतर 35% पोती गव्हाची आहे. 35% गव्हाची पोती आहे आणि 15% पोती तुरीची आहे. म्हणजे त्यांना 3 प्रकारचं पीक झालेलं आहे. म्हणजे त्यांच्याकडे किती टक्के पोती आहेत ते आपण पाहूया, बेरीज करूया. 5 आणि 5 10, चला 1, 3 आणि 2 5 आणि 2 7. म्हणजे घरामध्ये त्यांच्या 300 पोत्यांपैकी 70% पोती आहेत. 300 पोत्यांपैकी पहा 2 प्रकारे हे उदाहरण आपल्याला सोडवता येईल. 2, 3 कितीही प्रकारे. म्हणजे ही जी काही पोती आहेत ती 70% आहेत. 300 मध्ये 70% पोती त्यांच्या घरामध्ये आहेत. पहा आता मग किती पोती नाही त्यांच्याकडं? 30%. म्हणजे पहा उरलेली पोती कशाची आहेत? सोयाबीनची. ती 30% आहेत. तीच आपल्याला या ठिकाणी काय करायचंय पहा, तर त्यांच्याकडे किती पोती सोयाबीनची आहेत. म्हणजे हे तीन पोत्यांची किती टक्के झाले? 70. आणि आता जे चौथं पोतं आपल्याला विचारलंय सोयाबीनचं ते शोधायचंय. मग ते किती टक्के असणार आहे? 100 म्हणजे शेकडेवारीमध्ये लक्षात ठेवायचं, कायम 100चीच तुलना केलेली असते. शेकडेवारीमध्ये 100 पेक्षा जास्त तुलना नसते. 100. मग ह्या 100 मधून जर 70 आपण त्या ठिकाणी वजा केले तर 30%. मग ही सोयाबीनची पोती किती आहे? 30%. मग 300चे 30% छेदाला 100, कारण तुलना आपल्याला 100शीच करावी लागेल. 0 गेला, 0 गेला, 0 गेला, 0 गेला, शिल्लक काय राहिलं? 30 गुणिले 30, 90 पोती. म्हणजे 90 पोती कशाची आहेत? सोयाबीनची आहेत. मग पर्याय क्रमांक 4 याच्यामध्ये किती पोती आहेत? 90. किंवा काही विद्यार्थी असंही सोडवतील, सर 300चे आम्ही समजा 70% काढले, 370 छेदाला 100, 0 गेला, 0 गेला, 0 गेला, 0 गेला, 210 ही पोती त्यांच्याकडे आहेत. म्हणजे ज्वारी, गहू आणि तूर हे 210 पोती आहेत. मग जर 300 मधून 210 पोते जर वजा केले, 0तून 0 0, 0 मधून 1 जाणार नाही, पण शेजारचा घेत असतो 1, इथं राहिले 2, 10तून 1 गेले 9, 2तून 2 गेले 0. म्हणजे सोयाबीनची पोती किती शिल्लक राहिली विद्यार्थी मित्रांनो? 90. म्हणजे असंही सोडवलं तरी उत्तर तेच येणार आहे. फक्त क्रिया आपण व्यवस्थित केली की आपल्याला ते सोडवता येईल. तर अशा पद्धतीनं नाना पाटलांकडे सोयाबीनची पोती किती आहेत? 90 आहे. पर्याय क्रमांक 4. पुढचं उदाहरण पाहूया आपण. आता पहा या ठिकाणी दिलेले इष्टिका चितीच्या कडांची संख्या ही इष्टिका चितीच्या पृष्ठांच्या संख्येपेक्षा किती पट असते? पहा आपण हा घटक अभ्यासलेलाच असेल. इष्टिका चिती पहा ही तुमच्याकडे मी आकृतीच्या माध्यमातून मी दाखवतो. ही इष्टिका चिती आहे. समजा ही तुम्हाला घना समकक्ष वाटेल, मी थोडीशी अजून मोठी करून दाखवतो. तर ही अशी इष्टिका चिती असते. तुम्हाला तो घटक शिकवला गेला असेल. म्हणजे त्या उदाहरणांच्या सहाय्याने सुद्धा सांगितलं असेल की इष्टिका चिती कशी असते, त्याची उदाहरणं बीट वगैरे आपलं जे पुस्तक आहे त्याच्या माध्यमातून ह्या गोष्टी तुमच्या झालेल्या आहेत. ह्या इष्टिका चितीचे कडा, थोडक्यात कडा म्हणजे काय? कडा म्हणजे बाजू असतात. हे आपल्याला विद्यार्थ्यांना माहिती पाहिजे, बरोबर आहे का नाही? कडा किती आहेत? 12. कडा म्हणजेच काय? बाजू. त्यानंतर पृष्ठ म्हणजे हे माहिती आहे सपाट भाग. मग पृष्ठ किती आहेत? 6. हे गोष्ट जर आपल्याला माहिती नसेल आणि त्याला शिरोबिंदू एक असतात. मग शिरोबिंदू म्हणजेच काय असतात? त्याला कोपरे असतात.
ते शिरोबिंदू म्हणजे काय, कोपरे, ते किती आहेत, 8 आहे, हे आपल्याला माहिती पाहिजे. नाहीतर मग इथं कडांच्या जागी कोपरे आणि कोपऱ्यांच्या जागी पृष्ठ आणि पृष्ठांच्या जागी शिरोबिंदू, मग गोंधळ निर्माण होईल. तर हे बारकाईने लक्षात घ्या. कडा म्हणजे बाजू आहेत त्या 12 आहेत आणि जी पृष्ठ आहेत ती 6 आहेत. मग कडांची संख्या, कडा ह्या पृष्ठांपेक्षा किती पट आहे, जर आपण त्या 12ला जर 6 ने भागलं तर दुप्पट. 2 पट काढायचे असेल तर भागाकार केल्यानंतर आपल्याला लगेच ते उत्तर मिळून जाईल. किंवा एखादा विद्यार्थी असं म्हणेल हे याच्यापेक्षा हे दुप्पट आहे, दुप्पट लगेच लक्षात येतं, याच्यापेक्षा याच्याकडे थोडक्यात 6च आहे आणि यांच्याकडे 12 आहे, म्हणजे यांच्याकडे दुप्पट आहे, म्हणजे याचं पर्याय उत्तर क्रमांक 1 येईल. इष्टिका चित्तीत कडांची संख्या ही पृष्ठांच्या संख्येपेक्षा किती आहे, तर दुप्पट आहे. तर हे तुमच्या उदाहरण लक्षात आलं असेल. यानंतर पाहूया आपण पुढचं उदाहरण. पहा आता, एक मिनिट, हा प्रश्न वर गेला. आता इथं दिलेलं आहे, तुम्हाला एक चित्ररूप माहिती दिलेली आहे. चित्ररूप माहिती आहे पहा. पहा, अशा स्वरूपाचा प्रश्न येतच असतो परीक्षेमध्ये. एक प्रमाण दिलेलं आहे पहा. काय आहे, सूचना, खालील चित्ररूप माहितीच्या आधारे, पहा, खालील चित्ररूप माहितीच्या आधारे, खालील चित्ररूप माहितीच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रमाण दिलेले एक विद्यार्थी बरोबर, म्हणजे एक पहा, एक मुलगा दिलेला आहे. एक मुलगा म्हणजे किंवा विद्यार्थी. मग एक चित्र बरोबर किती विद्यार्थी असणार आहेत, 25 असणार. हे आपण बारकाईने लक्षात घ्यायचं. म्हणजे समजा इथं खेळाचे प्रकार दिलेले आहेत, इकडे विद्यार्थी संख्या दिलेली आहे, म्हणजे विद्यार्थ्यांचे चित्र दाखवलेले आहेत. समजा हे 4 चित्र आहेत, म्हणजे 4 बरोबर, परंतु त्याचं प्रमाण किती आहे विद्यार्थी मित्रांनो, 25. मग 25 गुणिले 4 किंवा 25चा जर आपला पाडापाठ असेल तर याचं उत्तर काय येईल, 100. म्हणजे थोडक्यात फुटबॉल खेळणारे विद्यार्थी किती आहेत, 100 आहेत. क्रिकेट खेळणारे किती आहे, 25 5 आहे, म्हणजे 25 5 125, 125. त्याच्यानंतर बास्केटबॉल खेळणारे 2 गुणिले 25 50. त्याच्यानंतर कबड्डी खेळणारे किती आहेत, जवळजवळ 25 150. 6 विद्यार्थी पहा, 2 4 6, म्हणजे 150. त्याच्यानंतर खो खो खेळणारे विद्यार्थी 3 आहे, म्हणजे 3 गुणिले 25 किती येईल, 75. म्हणजे हे कॅल्क्युलेशन का करून दाखवलंय, तर ते आपल्या लक्षात यावं. म्हणजे पहा, आता याच्यानुसार आपल्याला ते पुढचे प्रश्न सोडवायचे. पहा आता, कबड्डी खेळणारे विद्यार्थी बास्केटबॉल खेळणाऱ्या विद्यार्थ्यांच्या किती पट आहेत, इथं सुद्धा पहा. आता कबड्डी खेळणारे किती आहेत पहा बरं, 150 विद्यार्थी आहेत पहा. कबड्डी खेळणारे 150 विद्यार्थी आहेत. आणि बास्केटबॉल खेळणारे विद्यार्थ्यांचे किती पट आहेत, आता बास्केटबॉल खेळणारे किती आहेत, 2, म्हणजे 50. पहा इथं 50 काढलेत आपण. मग ह्या जर 50ला जर आपण भाग दिला, 0 0 गेला, 5 त्रिक 15, तिप्पट आहेत. किती पट आहेत, तिप्पट आहे. म्हणजे थोडक्यात मी काय केलं, त्यांची संख्या मांडली. किंवा काही विद्यार्थी असं म्हणतील, सर समजा क्रिकेट काय विचारलं होतं, कबड्डी खेळणारे किती, 2 4 6. कबड्डी खेळणारे 6, म्हणजे प्रमाण जरी घेतलं तरी तेच येईल याला, आणि संख्या घेतली तरी तेच उत्तर येईल. आणि त्याचबरोबर बास्केटबॉल खेळणारे किती आहेत, 2, मग 2 त्रिक 6, तेवढंच उत्तर येतंय. म्हणजे असंही त्या ठिकाणी बरोबर आहे. परंतु आपल्याला काही वेळेस याच्यात क्लिष्टता जर वापरली असेल तर त्यावेळेस आपल्याला त्याची संख्या काढणं गरजेचं पडतं. तर अशा पद्धतीने फुटबॉल खेळणारे 100 होते, क्रिकेट खेळणारे 125, बास्केटबॉल खेळणारे 50 आहे, कबड्डी खेळणारे 150, खो खो खेळणारे 75. त्याच्यामध्ये कबड्डी खेळणारे विद्यार्थी आपण शोधले, ते आले 150, आणि बास्केटबॉल खेळणारे विद्यार्थी होते फक्त 50. म्हणजे याच्या कबड्डी खेळणारे बास्केटबॉलपेक्षा तिप्पट जास्त आहेत. म्हणजे मी त्याच्यानंतर फक्त विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा तुमच्या समोर घेतली. कबड्डीचे 6 होते, बास्केटबॉलचे 2 होते, तर तेच उत्तर येते, 3 पट आहे. अशा पद्धतीनं याचं पर्याय क्रमांक उत्तर येईल 2. त्याच्यानंतर पुढचं उदाहरण पाहूया आपण. याच्यावरच अजून एक उदाहरण आहे. तर याच्यामध्ये दिलेलं आहे पहा, काय प्रश्न आहे पहा, क्रिकेट व बास्केटबॉल खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही फुटबॉल व या ठिकाणी काय म्हणलेलं आहे, क्रिकेट व बास्केटबॉल खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या. आता विद्यार्थ्यांची संख्या क्रिकेट आणि बास्केटबॉल मध्ये कोणते विद्यार्थी पाहूया. आता आपण क्रिकेट मधले किती होते थोडक्यात. क्रिकेटमध्ये 25 125, क्रिकेटचे किती आहेत,
125 आहे पहा, मी इथं मांडतो 125. क्रिकेटचे 125. त्यानंतर बास्केटबॉलचे किती येतात पाहूया. बास्केटबॉलचे येतात 50. बास्केटबॉलचे किती येत आहेत. बास्केटबॉल पहा +50, म्हणजे हे दोन खेळाचे किती झाले 175 पहा. क्रिकेट आणि बास्केटबॉल खेळणारे विद्यार्थी किती झाले. क्रिकेटचे होते 125 आणि बास्केटबॉलचे झाले 50, म्हणजे हे झाले 175. हे दोन खेळ खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या फुटबॉल आणि कबड्डी खेळणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा कितीने कमी, म्हणजे हे दोघं यांच्यापेक्षा कितीने कमी हे वजाबाकी करावी लागेल. आता त्या दोन खेळामधले विद्यार्थी मी आपण पाहूया, फुटबॉल आणि कबड्डी. आता पहा फुटबॉलमध्ये किती आहेत 100 आहेत पहा. फुटबॉल म्हणजे 25 चौक 100. फुटबॉलमध्ये किती विद्यार्थी आहेत 100. मी मांडतो या ठिकाणी फुटबॉलचे खेळाडू. फुटबॉलचे 100 आणि कबड्डीचे किती आहेत पाहूया आपण लगेच. कबड्डीचे किती आहेत पहा. कबड्डीचे जवळजवळ 150 आहेत पहा. 25 150 150 आहेत. कबड्डीचे किती आहे 150. आता ह्यांचे या ठिकाणी 150 हे किती झाले 100 आणि हे 150, म्हणजे हे 250 झाले. त्याच्यामधून जर आपण ह्यांचे वजा केले, म्हणजे 250 वजा 175 जर वजाबाकी केली तर शून्यामधून 5 जाणार नाही. आपण शेजाऱ्याकडून घेत असतो. इथं राहिले 4, 10तून 5 गेले 5, 4तून 7 जाणार नाही. पुन्हा 1 इथं घेतला, इथं राहिले 1, 14तून 7 गेले 7, 75 पर्याय क्रमांक. म्हणजे थोडक्यात क्रिकेट आणि बास्केटबॉल खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही फुटबॉल आणि कबड्डी खेळणाऱ्या विद्यार्थी, म्हणजे हे दोन खेळ खेळणारे यांच्यापेक्षा 75 ने कमी आहे. कधी कधी हे कितीने जास्त विचारलं तर हे 75 ने जास्त आहेत, पण हे दोन आपल्याला कमी विचारलंय, म्हणून पर्याय क्रमांक 1 उत्तर याचं आहे. अशा पद्धतीने चित्ररूप जो आलेख आहे त्याच्यावर असे दोन प्रश्न आपल्याला विचारले जातात. कधी कधी त्याचं शेकडेवारीत सुद्धा रूपांतर विचारलं जातं, किती टक्के शेकडा जास्त आहेत कमी आहेत. तर याच्यावर आपण आणखी सराव केल्यानंतर तुमच्या ते लक्षात येऊन जाईल. आता पुढचं उदाहरण आहे पहा. एका समभुज त्रिकोणाची पहा, एका समभुज त्रिकोणाची बाजू 10 सेमी आहे. या त्रिकोणाच्या परिमिती इतक्या परिमितीचा जर आपण चौरस काढला तर चौरसाची बाजू किती. पहा एक समभुज त्रिकोण आहे. आपल्याला माहिती पाहिजे समभुज त्रिकोण म्हणजे काय. ह्या गोष्टी जितक्या आपल्या संकल्पना क्लिअर असतील तर ते आपण गणित जसं दिलंय त्या पद्धतीने वाचायचं आणि त्याच पद्धतीने सोडवायचं, ते आपल्याला सोयीस्कर जातं. एका समभुज त्रिकोणाची बाजू 10 सेमी आहे, म्हणजे थोडक्यात त्याच्या सगळ्या बाजू सारख्या आहे आणि त्याची परिमिती म्हणजे सगळ्या बाजू समभुज म्हणजे 10 आहे. त्याची परिमिती काढली, समजा ह्या त्रिकोणाची जर परिमिती काढली तर त्याचं उत्तर येणार आहे 30 सेमी. त्याचं उत्तर किती येणार आहे 30 सेमी. मग त्या 30 सेमी परिमितीचा चौरस काढायचा आहे, म्हणजे हे 30 सेमीचीच घ्यायची आणि त्याचाच एक आपण चौरस काढला तर चौरसाच्या चारही बाजू सारख्या असतात हे आपल्याला संकल्पना माहिती आहे. मग याला जर 30 ला आपण 4 ने भागलं, 4 ने भाग दिला तर 4 7 28, 2 उरले, पॉईंट दिल्यानंतर 0 येणार, 4 5 20, म्हणजेच 7.5. प्रत्येक बाजू किती 7.5 सेमी. 7 सगळे प्रमाण सेमी आहेत. 7.5 सेमी, मग यांची जर बेरीज केली तर 30च येते, म्हणजे पर्याय क्रमांक 3 याचं अचूक उत्तर. तर चौरसाची बाजू किती असणार आहे 7.5. म्हणजे त्रिकोणाची परिमितीवरून आपण त्याच्यानंतर चौरसाला 4 बाजू आहेत म्हणून त्याला भाग दिला, त्याचं उत्तर आलंय 7.5. म्हणजे चौरसाची प्रत्येक बाजू किती असणार आहे 7.5. यानंतर आपण पाहूया पुढचं उदाहरण. पुढचं उदाहरण पहा. पुन्हा शेकडेवारीचाच प्रश्न आहे, परंतु अपूर्णांकाशी निगडित आहे. पहा आकृतीतील रेखांकित भागाची शेकडेवारी काढा. आता आपल्याला विचारलंय रेखांकित भाग. रेखांकित म्हणजे रंगवलेला, हे माहिती पाहिजे. रेखांकित म्हणजे रंगविलेला. रेखांकित म्हणजे काय रंगविला, आणि अरेखांकित म्हणजे न रंगवलेला. आता सगळे भाग किती येते सुरुवातीला मोजू आपण. 1 2 3 4 5 6 7 8 8 भाग आहेत. रेखांकित भाग किती आहेत 2. आणि शेकडेवारी काढायची म्हणजे 100शी तुलना करायची, मग आपल्याला 100 ने त्या ठिकाणी गुणावे लागेल. याचा जर आपण भाग तोडला किंवा याच्यात 2-3 पद्धतीने तुम्ही सोडू शकता. 2 गुणिले 100 करून 200 भागिले 8 करू शकता, बरोबर आहे का नाही. आता मी काय करतो बे चौक 8, कारण 2च्या पाड्यामध्ये 2 आहे आणि 8 पण आहे. आणि ह्या 100ला जर 4 ने भागलं पहा, म्हणजे आता ह्या भागिले येईल 100 भागिले 4, 4 दुने 8, बाकी 2 उरली, वरून एका वेळेस एकच अंक 0, 4 5 20, म्हणजे किती टक्के
25%. रेखांकित भाग किती आहे? 25. आणि अरेखांकित किती राहील रे मग? 75%. कधी कधी असं विचारतील की अरेखांकित किती? मग जर रेखांकित भाग एवढा आहे तर किंवा असं विचारतील अरेखांकित भागाची टक्केवारी किती? मग 8 पैकी किती भाग रंगवलेले नाहीत? 6 गुणिले 100 जर केलं तर त्याचं उत्तर त्या ठिकाणी काय येणार आहे? 75 येणार आहे. म्हणजे तो प्रश्न कशाही पद्धतीने विचारू द्या तर त्या ठिकाणी आपल्याला सोडवता आला पाहिजे. त्यानंतर आपण पाहूया पुढचं उदाहरण. आता पहा दिनदर्शिकेवरचा हा प्रश्न आहे. याच्यामध्ये म्हटलेलं आहे सोहमचा जन्म 15 जून 2011 ला गुरुवारी झाला तर त्याचा 5वा वाढदिवस कोणत्या वारी असेल? आता जन्म झालेला आहे त्याचा 15 जून 2011 ला गुरुवारी जन्म झालाय, 5वा वाढदिवस. म्हणजे त्याच्या 2011 मध्ये जर आपण 5 वर्ष वाढवले तर 2016 साली त्याचा 5वा वाढदिवस येणार आहे. कितवा वाढदिवस येणार आहे? 2016 साली 5वा वाढदिवस. मग हे 5 वर्ष झाले, परंतु जर आपण तेच 5 वर्ष पकडून फक्त 5 दिवस पुढे गेलं तर उत्तर चुकेल. कारण याच्यामध्ये 2012 एक लीप वर्ष आहे आणि 2016 एक लीप वर्ष आहे. म्हणजे त्याच्यात आणखीचे 2 दिवस वाढवायचे. 5 अधिक 2 7 दिवस. मग पहा आज असलेला वार 7 दिवसांनी पुढे जातो. म्हणजे थोडक्यात त्याचा जर गुरुवारी जन्म झालाय तर पुढचा तो येणारा 5वा वाढदिवस सुद्धा गुरुवारीच येईल. किंवा येणारी बाकी समजा ह्यांची जर आपण बेरीज केली त्याला 7 न जर भागलं तर बाकी किती येते? 0. बाकी 0 आल्यानंतर तोच वार येत असतो. आणि बाकी 1 आली तर 1 दिवस पुढे जायचे, 2 बाकी उरली तर 2 दिवस पुढे जायचे, 3 बाकी उरली 3 दिवस पुढे जायचे. अशा पद्धतीने ते सोडवायचं. किंवा आपण असंही मॅन्युअली सोडू शकतो. एखादा विद्यार्थी म्हणून हे मला क्लिष्ट वाटलं तर त्याच्यामध्ये तो अशा पद्धतीने तो सोडवेल. 2011, 2012, 2013, 2014, 2015 आणि 2016. बघा 5वा वाढदिवस येते काय? पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा. कधी जन्म झालाय गुरुवार? म्हणजे इथं काय येणार? शुक्रवार. इथं येईल आता हा लीप वर्ष आहे म्हणजे रविवार येणार. इथं 2 दिवस पुढं लीप वर्ष असल्यानंतर 2 यानंतर सोमवार, या ठिकाणी येईल मंगळवार आणि इथं नंतर आता गुरुवार येणार. तुम्ही म्हणता सर मंगळवार नंतर डायरेक्ट गुरुवार कसा घेतला? तर हे लीप वर्ष आहे म्हणजे इथं बुधवार येणं अपेक्षित होतं, पण आपल्याला ही जी तारीख विचारलेली आहे ती 29 फेब्रुवारी ओलांडलेली आहे म्हणून त्या ठिकाणी गुरुवार घेतलेला आहे. कारण 29 फेब्रुवारी जर ओलांडल्यानंतर आणखीचा 1 दिवस वाढत असतो. आणि जर तुम्हाला विचारलं इथं जर विचारलं असतं 27 फेब्रुवारी तर उत्तर बुधवारच आलं असतं, गुरुवार येणारच नाही. कारण जोपर्यंत 29 फेब्रुवारी क्रॉस करत नाही तोपर्यंत आपल्याला लगेच नाही तर काही विद्यार्थी आता हा थोडा सोपा प्रश्न विचारला, याच्यात क्लिष्टता वाढवायची असेल तर त्यांनी जर 27 फेब्रुवारी 2000 तर इथं तारीख 27 फेब्रुवारी केली तर उत्तर बरेचसे विद्यार्थी गुरुवार काढतील पण त्याचं उत्तर बुधवार येतात. पण ह्या प्रश्नाचं उत्तर आहे गुरुवार. हे बारकाईने थोडंसं लक्षात ठेवा. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. आता पहा धनेशने पॅन्टसाठी 1.25 मीटर आणि शर्टसाठी 2.25 मीटर कापड घेतले. ते एकूण किती कापड घेतले? पहा धनेश, आपण ज्यावेळेस आपल्याला कपडे शिवतो त्यासाठी शर्ट आणि पॅन्ट लागते. मग पॅन्टसाठी 1.25 मीटर म्हणजे 1.25 मीटर कापड लागणार आहे शर्ट पॅन्टसाठी. आणि शर्टसाठी कापड लागतंय 2.25 मीटर म्हणजे 1.75 म्हणजे 1.75 मीटर. आपण आता याची जर बेरीज केली, पहा सगळं प्रमाण आता बेरीज करूया आपण. 5 आणि 5 10 चला 1, 7 आणि 2 9 1 10 चला 1 3, 2 घरं सोडून दशांश म्हणजे 3 मीटर कापड किती लागणार आहे? 3 मीटर. पर्याय क्रमांक 1. यानंतर पाहूया आपण पुढचा प्रश्न. तर बोलू करतो सर्वांना या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद. पारनेर पंचायत समितीचे आदरणीय गट शिक्षण अधिकारी ढवळे साहेब, त्याचप्रमाणे आमच्या निगोज बीटचे विस्तार अधिकारी पिंपरकर साहेब, लाळगे साहेब, गवळी साहेब, होरा मॅडम, त्याचप्रमाणे आमचे जवळ केंद्राचे केंद्र प्रमुख आदरणीय भास्कर साहेब आणि या ठिकाणी BRCचे सोनवणे सर, आंबेकर सर, त्याचप्रमाणे तंत्रस्नेही शिक्षक शेरकर सर, या सर्वांच्या माध्यमातून मला या ठिकाणी जे काही या ठिकाणी लेक्चर घेण्याची संधी मिळाली यांना आम्ही मनपूर्वक त्यांचे आभार मानतो. आणि या ठिकाणी मला जी तासिका दिली ती या ठिकाणी मी पूर्ण केलेली आहे. सर्वांना धन्यवाद. धन्यवाद गुंजाळ सर. या ठिकाणी गेल्या 1 तासामध्ये आपण गणित या विषयाचं अत्यंत सुंदर अशा प्रकारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी सर्वांच्या वतीनं आणि शिक्षण विभाग पंचायत समितीच्या वतीने देखील आपल्याला मनपूर्वक धन्यवाद देतो. त्याचबरोबर उपस्थित अधिकारी वर्ग, विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांचं देखील मी मनापासून त्या ठिकाणी त्यांनाही धन्यवाद देतो. उपस्थित आमचे नोडल अधिकारी, विस्तार अधिकारी आदरणीय पिंपरकर साहेब, उपस्थित माझे सहकारी श्री नामदेव शेरकर सर व श्री
दत्तात्रय आंबेकर सर, त्याचबरोबर भास्कर लांडे सर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी मी शिक्षण विभाग पंचायत समितीच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आजची ही ऑनलाईनची तासिका या ठिकाणी संपली असं मी जाहीर करतो. धन्यवाद.